महाराष्ट्राची लोकप्रिय आणि सगळ्यांची आवडती कोथिंबीर वडी. नमस्कार, सुकेशनी राजपूत चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीची, बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ अशी खमंग कोथिंबीर वडी. अनेकदा काय होतं, वड्या तळताना तेलात सुटतात किंवा थंड झाल्यावर मऊ पडतात. अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहे. सर्वात महत्त्वाचं साहित्य म्हणजे कोथिंबीर. इथे ही कोथिंबीर मी आधी स्वच्छ धुवून घेतली आणि तिच्यातले अतिरिक्त पाणी पूर्णपणे निघून जाईपर्यंत कोरडी करून घेतली. कोथिंबीरमध्ये जास्त पाणी राहिलं तर नंतर मिश्रण पातळ होऊ शकतं. 2 वाटी कोथिंबीर, 1 वाटी बेसन हे परफेक्ट प्रमाण आहे. वडीला छान बाइंडिंग येण्यासाठी आपण यात घालणार आहोत 1 कप बेसन म्हणजे हरभरा डाळीचे पीठ. वडी छान कुरकुरीत होण्यासाठी अर्धा वाटी तांदळाचं पीठ, आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट, हळद, लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला याच्याने खूप छान चव येईल. तीळ दिसायलाही छान दिसते. चवीनुसार मीठ, चिमूटभर हिंग. इथे मी अर्धी वाटी पाणी घेतले आहे, पण मी हे सगळं पाणी एकाच वेळेस टाकणार नाही. ते थोडं थोडं पाणी घालेल. घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा. पीठ मळून झाल्यावर हाताला थोडं तेल लावून याचे लांबट आकाराचे रोल म्हणजेच मुटके तयार करून घ्यायचे. आकार तुम्ही आवडीनुसार देऊ शकतात. रोल शक्यतो एकसारखा जाडीचाच करून घ्यायचा. चाळणीला थोडं तेल लावून हे तयार केलेले रोल चाळणीत ठेवूया. कढईमध्ये पाणी ठेवून त्यामध्ये स्टँड ठेवले. ही चाळणी ठेवून त्यावर झाकण ठेवून 20 मिनिटांसाठी वाफवून घ्यावे. 20 मिनिटांनंतर रोल पूर्णपणे थंड होऊ द्यावे. लक्षात ठेवा, गरम असताना वड्या कापायला गेल्यात तर तुटू शकतात. चाकूच्या साहाय्याने वड्या कापून घ्याव्या. तुम्ही पाहू शकता कापल्या जात आहे आणि आत पण मस्त शिजल्या आहेत. वड्या तळण्यासाठी तेल गरम करून घेतले. तुम्ही ह्या वड्या डीप फ्राय करू शकतात किंवा कमी तेलात शॅलो फ्राय सुद्धा करू शकतात. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही. वडी बाहेरून करपेल आणि आतून कच्ची राहील. वडी तळताना तेल चांगलं कडकडीत गरम असावं. जर तेल कोमट असलं तर वड्या जास्त तेल पितात. वड्या सोडल्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या. तुम्ही बघू शकतात आपल्या वड्यांचा रंग किती सुंदर आला आहे आणि त्या अजिबात तेलात सुटलेल्या नाहीत. गरमागरम अतिशय खुसखुशीत आणि खमंग कोथिंबीर वडी तयार आहे. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.